उल्हासनगरमध्ये सकाळपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले। या अचानक शिरलेल्या पाण्यामुळे स्थानिक रहिवाशांचे मोठे हाल झाले आहेत। उल्हासनगरमधील कॅम्प 4 येथील भरतनगर परिसरात पावसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरले आहे। जवळपास 150 ते 200 घरांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे। घरात पाणी शिरल्यामुळे अनेक संसार उपयोगी वस्तूंचे तसेच घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले। सध्या नागरिक स्वतःच घरात साचलेले पाणी उपसण्याचे काम करत आहेत। प्रशासनाकडून अद्याप कोणतीही मदत पोहोचली नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे भरतनगरमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून प्रशासनाच्या मदतीकडे लागले आहेत। सगळं राशन पाणी नुकसान झालं। कालच राशन भरलं, माझ्या जवळ चिठ्ठी आहे आणि आज एवढं पाणी आलं तर सगळं माझं राशन बी नुकसान झालं। सगळं घराचं हे झालंय, सगळं सिलेंडर बिलेंडर सगळं पाण्यामध्ये आणि गाडी पूर्ण पाण्यामध्ये खराब झाली आहे। आपल्या माध्यमातून मदत कार्य जे आहे ते स्थानिक नागरिकांसाठी काय सांगतात? या ठिकाणी आमचे स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी केलेकर यांनी आपत्कालीन जी व्यवस्था आहे, जशी फायर ब्रिगेड असतील, जी यंत्रणा होती आरोग्य विभागाची, या ठिकाणी त्वरित उपलब्ध केले। तसेच या ठिकाणी समाज मंदिरामध्ये नागरिकांच्या जेवणासाठी, नाश्त्यासाठी आणि त्यांची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली। किती घरं बाधित झालेली आहेत? या ठिकाणी तरी 200 ते 250 घरं हे पूर्णपणे बाधित झालेले। त्यांचं सर्व घरामधलं जे साहित्य असेल, किराणा असेल, त्यांचे वह्या पुस्तकं सगळं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। शासनाकडे एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामे करून या लोकांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी, यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नही करणार आहोत आणि आपल्या माध्यमातून सुद्धा हा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचेल। NTV न्यूज मराठी, उल्हासनगर, ठाणे।